मोरकरताई, तुम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवता न थकता, हे सगळं शक्य कसं होतं? शक्य होतं म्हणजे एकटा माणूस काही करू शकत नाही, कारण एकीचं बळ, सगळ्या जणी एकी करतात आणि त्याचं हे बळ आहे. एकटी मी काहीच करू शकत नाही. जरी गोवर्धन उचलला, तो कुणी उचलला? कृष्णाने उचलला, परंतु सगळ्या सवंगड्यांनी त्याला काठ्या लावल्या. तसं हे सगळे सवंगडी आहेत, ते सगळे मी सुद्धा त्याला काठी लावलेली आहे आणि सगळ्या सवंगड्यांनी आम्ही काठ्या लावल्यात, म्हणून हा गोवर्धन दरवर्षी उचलला जातो. महिला भगिनींना काय आव्हान करावं? महिला भगिनींना आव्हान करेल की महिला आता कुठल्या क्षेत्रात कमी नाहीये, प्रत्येक क्षेत्रात महिला हिरिरीने भाग घेत आहेत आणि सगळ्या महिलांनी इथे स्टॉल लावलेले आहेत. प्रत्येक महिला काही ना काहीतरी उद्योग करत असते आणि ते तिच्या ह्या उद्योगाला चालना मिळावी किंवा तिची एक आर्थिक प्रगती व्हावी, म्हणून दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असतो. मॅडम, काय आणलं विक्रीला? लोणचं आणलेत. लोणचं? लिंबू लोणचं, मिरची लोणचं, कैरीचं. बरं, क्वालिटी माल? क्वालिटी माल. कुठला बचत गट आहे? गायत्री माता महिला बचत गट, गोळेगाव. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मॅडम, काय खायला? नमस्कार. काय? आवळा कँडी. आवळा कँडी आहे आणि व्हेज बिर्याणी, मासवडी. अजून काय? नाही, बस एवढंच. शुभेच्छा सर तुम्हाला. मासवडी आहे. मॅडम, शुभेच्छा तुम्हाला पण. मासवडी पण आहे. सोन्याचे दागिने कसे तोळा? सोन्याचे नाही, टेम्पर नाही ते ठीक आहे मॅडम. मावशी, काय चाललंय? काय चकले केवढ्याला? चकली 80 रुपये, 160 रुपये. भाजणीची चकली आहे, घ्या ना. हे पापड वगैरे? पापड हे 150 रुपयाला, ते 120 रुपयाला. 120 रुपयाला? हो. हे 500 रुपये शेकडा आहे. हे 500 रुपये शेकडा आहे. 500 रुपये शेकडा? हो. बरं. शेवई? शेवई 120 रुपयाला आहे. ते पापड 180ला आहे. हे 180ला आहे. कसे? 180 पॉकेट? पॉकेट. बरं. अर्धा किलो. कुठला बचत गट आहे? बचत गट. तुमचं नाव काय? आशा नालावडे. आशाताई नवडे, तुम्हाला शुभेच्छा. मॅडम, काय आहे वेगळं? नमस्कार. नमस्कार सर. काय ठेवलं स्टॉलवर? माझ्या स्टॉलवर ना सगळ्या प्रकारचे मुखवास आहेत. बनारस पान आहे, कलकत्ता पान आहे, त्याच्यानंतर जेलीचे सगळे प्रकार आहेत, आवळा कँडीचे सगळे प्रकार आहेत, नंतर चिंचेचे सगळे प्रकार आहेत. आता असं सगळे सॅम्पल वाटले तर मग विक्री काय होणार? होईल होईल सर, टेस्टला दिल्याशिवाय करत नाही ना लोकांना पण. शुभेच्छा मॅडम. थँक्यू. ते बटाट्याचे पापड आवडतात मला. काय मॅडम खायला? मंचुरियन चायनीज भेळ. केवढ्याला? मंचुरियन 20 रुपये, चायनीज भेळ 20 रुपये. शुभेच्छा तुम्हाला मॅडम. थँक्यू. हो, काय काय ठेवलंय? केवढ्याला आहे? अर्धा किलोचे. हे बारके? 20 रुपये. 20 रुपयाला पॅकेट. शुभेच्छा तुम्हाला. ये कॉर्ड सेट आहे आणि ड्रेस आहे. देऊ एक? काय भेळवाले? पेढे कुठले ते? आम्हीच बनवतो. त्याचं काय वैशिष्ट्य वेगळं? त्याच्यात कमी साखर आहे आणि खाव्याचं प्रमाण खूप जास्त. कुठल्या ब्रँडने प्रसिद्ध आहे? ब्रँड नाही, आम्हीच उदयवीर. तुम्ही म्हणजे तुमचं नाव काय? उदयवीर. माझं नाव धनराज. आडनाव? तौवर. हळद आहे का आपल्या इथे? नाही. अरे हे पण हिला लागलंय, रक्त येतंय. मागे आहे का ना?
मागे स्टॉल आहे आधीचा. हा तू जाऊ लगेच मागे स्टॉल आहे. इथून सर इथून झालं का भोपळ गाऱ्या? भोपळ गाऱ्या मी आलेच मामी. काय म्हणता आई? गरम गरम. सर नमस्ते, घ्या ना. नाही नाही, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू. पाणीपुरी केवढ्याला? पाणीपुरी 25 रुपये. काय वेगळे पण? घरगुती पद्धतीने स्वच्छ आणि मेन म्हणजे फिल्टरच्या पाण्यात बनवली. खाऊन बघा, क्वालिटी कळेल. हो, खाऊन बघा, क्वालिटी कळेलच. चला, पोलीस काय करतात तिथे? खरेदी. कशी आहे टेस्ट? अच्छा, पुण्याची कुल्फी. सम्राट मलाई कुल्फी. केवढ्याला कुल्फी? काय वेगळे पण? मलाई कुल्फी. शुभेच्छा तुम्हाला. हो घेतलं ना भास्करराव गावाले. काय विक्रीला आहे? पोटॅटो स्प्रिंग रोल, सोयाबीन चिल्ली. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. स्पेशल मांडे केवढ्याला? काय वेगळे पण? काय खापरावर बनवलेले आहेत ना, हाताने त्याला ऑइल नाही, काय नाही. इथे बनवणार? बनवणार इकडे बनवायचं म्हटलं ना अवघड होतं, कारण पाऊस येतो मध्येच. ते खापरावर बनवलं कसं करणार? नाही, ऍक्च्युअली पोळी आहे ना, पोळी मोठी केली तर ते तेवढा तवा नाहीच ना. पण त्याचं कन्फर्मेशन कसं? म्हणजे ते गावाची असते. खापरावरच बनवलं तुम्ही? खापरावर बनवलं? हो. हा व्हिडिओ आहे ना आम्ही काढलेला. अच्छा अच्छा, व्हिडिओ आहे. मी उद्या आलो, तुम्हाला व्हिडिओ दाखवा. उद्या नाही आम्ही. नाही का? आजचे दिवस. बरं, शुभेच्छा तुम्हाला. खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू मॅडम. हे मुलांनो काय काय? आपल्याकडे दाल पकवान सिंधी आयटम येतो. एक पोटॅटो स्पायरल आहे. सँडविचमध्ये 3 प्रकार आहे आपले. व्हेज चीज सँडविच, व्हेज पोटॅटो स्टफ सँडविच आणि बॉम्बे सँडविच. चला, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. ताई कशी आहे क्वालिटी? छान आहे. छान आहे. वडापाव? वडापावपेक्षा कशी आहे? थँक्यू मॅडम. नमस्कार. काय काय विक्रीला? पापड मसाले, वेदिका मसाले माझा ब्रँड आहे. पापड मसाले आता स्टॉल लागतात म्हणून तेच उन्हाळी पदार्थ आपले कायमस्वरूपी असतात माझ्याकडे. माझा नंबर आहे 7410. नंबर सांगेल 7410 79 5000 आहे. शुभेच्छा मॅडम तुम्हाला. काय काय ठेवलं विक्रीला? काय तांदळाचे पापड, बटाटा लसूण पापड आहे, पालक आहे, मका आहे, नाचणी आहे. शुभेच्छा तुम्हाला. काय पाणीपुरी? पाणीपुरी. रगडा? काय वेगळे पण? काय काय नाही. शुभेच्छा तुम्हाला. हॅलो सर, आपल्याकडे सगळे रागीचे प्रेमिक्स आहेत, जसं की डोसा, रवा, त्याच्यानंतर ढोकळा आणि रागीचे बिस्किट्स पण आहेत. तर सगळ्यांनी नक्की स्टॉलला व्हिजिट द्या. थँक्यू. शुभेच्छा मॅडम. थँक्यू. मॅडम काय काय? आपल्याकडे सगळे बेकरी प्रोडक्ट्स आहे. आपली बेकरी आहे त्यामुळे सगळे बेकरी प्रोडक्ट्स आहेत. एक वेळेस अवश्य भेट द्यायला या. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला मॅडम. थँक्यू. अरे पाणीपुरी
कसा प्रतिसाद सुरू झाला? काय मॅडम काय म्हणताय काका? काय काय विक्रीला? आपलं इमिटेशन ज्वेलरी आहे, त्यानंतर आपले प्रोडक्ट आहे, हेअर ऑइल, शॅम्पू वगैरे आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर सगळं म्हणजे फाउंडेशन वगैरे सगळे सौंदर्य प्रसाधन आहेत आणि इमिटेशन ज्वेलरी वगैरे आहे सगळे आपल्याकडे. चला शुभेच्छा तुम्हाला. हो थँक्यू. जरा तुम्ही जरा आपले मुखवास खाऊन बघा, सुंदर आहे एकदम. बाळासाहेब कुठे आहेत? काय काय ठेवलं स्टॉलवर? आता आपले गोमय दंतमंजन आहे आणि कोणते आपले दात दुखत असेल तर त्यांनी का बरे होतात. हा आपला खपली गहू नाही का ऑर्गेनिक, खास क्वालिटी. शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा शुभेच्छा. हे जे काही सगळं इंद्रधनु ग्रुपचं काम चाललेलं असतं, याला सदैव प्रसिद्धी देण्याचं काम करतात. म्हणजे सगळ्यांचे लाडके पत्रकार माननीय रवींद्रजी पाटे, मी सुनीता बोरा आणि भारती खिमसरा यांना विनंती करते की त्यांनी माननीय पाटे साहेबांचा सत्कार करावा. नाही नको नको. त्यानंतर माननीय सुरेशजी वाणी हे देखील नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य असतं. तर मी माननीय ज्योती गांधी आणि निर्मलाताई गायकवाड यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. स्वागत. आज आमचं अहोभाग्य आहे की माननीय खासदारांना आमच्यासाठी वेळ मिळाला, त्यांनी आमच्यासाठी वेळ काढलेला आहे. धन्यवाद. मी माननीय राजेश्रीताई बोरकर, अनिल तात्या यांना विनंती करते की त्यांनी माननीय खासदारांचा सत्कार करावा, स्वागत करावं. उद्याची वाढदिवसाची तयारी का पार्टी वगैरे कुठे आहे? आणि खरं शेतकऱ्याचे आसूड जे आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी मारली सरकारला, ते तुम्ही मारले. हे अतिशय फार चांगला आणि खूप छान अभ्यासपूर्वक भाषण झालं. लगेच आपली कांद्याचा विषय मार्गी लावला. त्यानंतर कांद्याचा विषय मार्गी लागला. कांद्याचं मार्गी लागला. हरभऱ्याचं 10% इम्पोर्ट ड्युटी त्याच्यावर आल्यामुळं हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पण काय होतं, हे असं पण ज्वलंत प्रश्न आहेत ना, तुम्ही सगळे मार्गदर्शन करता वेळेवर म्हणून शक्य होतं. पण काय होतं, कृपया स्थानापन्न व्हावा अशी मी विनंती करते. एक 5 ते 10 मिनिटांचा आपला हा कार्यक्रम आहे. आज हे आपल्याला ग्राउंड उपलब्ध ज्यांनी करून दिलेला आहे त्या सुबन काकूंचा सत्कार करावा छोटासा अशी मी प्रियांका बोरकर यांना विनंती करते आणि शीतल ठोसे या सत्कार करते. प्रियांका ये ना, ये ना. सुबन काकू. सगळ्यांचा स्वागत आणि सत्कार झालेला आहे. मी अनिल तात्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या मुक्ताईच्या प्रांगणामध्ये पवित्र अशा मीनानदीच्या तीरी मीनथडी जी आपली जीवनदायिनी आहे आणि या जीवनदायिनी नदीच्या काठाच्या एका तीरावर इंद्रधनु ग्रुपच्या राजेश्रीताई बोरकर यांनी या ठिकाणी मीनथडीचं प्रदर्शन महिलांचं विशेषतः महिला उद्योजकांचं केलेलं आहे. आणि आपल्या नारायणगाव भूषण अभिमान आणि बुलंद आवाज असणारे
लोकसभेतील बुलंद आवाज असणारे खासदार, ज्यांचं आपण सतत नेहमी त्यांचे भाषण आपण ऐकत असतो आणि खरं छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेत नाही तर छत्रपती शिवरायांच्या शिवभूमी जन्मभूमीतील खासदार हा किती पाणीदार आहे आणि किती बुलंद आवाजाचा आहे, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे एक आनंददायी विषय आहे की आपल्या परिसरात असणाऱ्या महिलांना खरं उद्योजकता फार महत्त्वाची आहे, कारण आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही आहे, कुठल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय नाही आहे. आणि आज महिला शिक्षण घेत आहेत आणि महिला शिक्षण घेऊन महिलांना आज आपली कुटुंब व्यवस्था चालत असताना आपण म्हणतो की कुटुंब हे 2 रथाची चाकं आहेत. त्या रथाच्या चाकातलं एक चाक नवऱ्याचं आणि एक चाक पत्नीचं आहे. पत्नीच्या चाकाला सुद्धा गतिमानता आली पाहिजे, कारण आज जीवनमान एवढं वाढत चाललं आहे, खर्च वाढत चालले आणि ह्या जीवनमानामध्ये सर्व करत असताना दोन्ही हातचे 4 झालेले हात असतात, 4ही हात चालतात, त्यावेळेला प्रपंच आपलं चालत असतं. परंतु दुसऱ्या जे चाक आहे त्या चाकाला इंद्रधनु ग्रुपच्या माध्यमातून राजश्रीताई बोरकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या प्रकारचं दालन या ठिकाणी दरवर्षी निर्माण करतात. वर्षभर त्यांचे विविध उपक्रम चालू असतात, मनोरंजनापासून त्यांच्या स्नेह जोडण्यापर्यंत आणि उद्योग व्यवसायापर्यंत ते करत असतात. आणि त्यांनी या ठिकाणी जो का आज उपक्रम या ठिकाणी मिनथडी जी सुरू केलेली आहे, या मिनथडीचा निश्चितपणे महिलांना गेले 8-10 वर्षापासून उपयोग होतोय आणि महिला उद्योजक पुढे येत चालल्या. त्याला एक मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केला आहे. आज कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा या महिलांना विविध प्रकारचे ट्रेनिंग दिलं जातं. प्रक्रियेचे उद्योग कसे करायचे त्या ठिकाणी आपल्याकडे असणारे ट्रेनिंग हॉलमध्ये प्रात्यक्षिक दाखवून त्यांना ते शिकवलं जातं. आणि राजश्रीताई बोरकर सातत्याने प्रत्येक महिलांच्या कार्यक्रमाला महिला घेऊन त्या ठिकाणी येत असतात. आणि खासदार साहेबांनी सुद्धा आज निर्णय शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरता, महिलांचे प्रश्न सोडवण्याकरता म्हणून सतत संसदेमध्ये आवाज उठवलाय. आणि आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि कृषी विज्ञान केंद्राचं जो कार्यक्षेत्र आहे ते एकच आहे. त्यामुळे आपण 6 तालुके जे आहेत ते 6 तालुक्यामध्ये खासदारांच्या समवेत आपला कृषी विज्ञान केंद्रही काम करतंय. आणि मला निश्चितपणे आनंद वाटतो की आज या ठिकाणी खासदार साहेबांनी वेळात वेळ व्यस्त असून सुद्धा वेळ या ठिकाणी दिलाय आणि त्यांच्या शुभास्ते आपण करतो. ते आपल्याला ह्या संदर्भात मार्गदर्शन करतील, आपल्या येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरता, आपल्याला नवीन दिशा देण्याकरता. कारण ते दिल्लीत आहेत, दिल्लीतून संबंध देश दिसत असतो आणि देशाचं बघण्याचं भाग्य त्यांना लाभले. आपण इथून फक्त देश बघू शकत नाही, दुर्बिणीतून बघतो आपण, पण ते तिकडनं न दुर्बीण लावता बघतायत. आणि ती दुर्बीण त्यांची इतकी विस्फारित आहे की या शिवजन्मभूमीमध्ये निश्चितपणे मला काहीतरी चांगलं योगदान द्यायचं आहे, त्या दृष्टीने ते काम करतायत. आणि आज आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य की मुक्ताईची आता यात्रे हनुमान जयंती झाली आहे, मुक्ताईची यात्रा आहे. ह्या पूर्व संध्येला हनुमान जयंती झाली, आता मुक्ताईच्या यात्रेला ह्या पूर्व संध्येला या ठिकाणी मिनथडी सुरू होते. मी माझ्या सगळ्या सहकार्याच्या वतीने या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.